नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे। राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून प्राचीन इतिहास एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला हातचे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला देऊन देतात। या व्हिडिओमध्ये मी परीक्षेला आलेल्याच प्रश्नांची चर्चा केलेली आहे आणि विथ ॲनालिसिस, तर ती तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त ती माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं परीक्षेमध्ये मार्क्स तिथे कटणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, योग्य विधान ओळखा। हडप्पा ही जागा ऋग्वेदामध्ये हरिप्पा या नावाने ओळखली जाते। दुसरं विधान आहे, हडप्पा संस्कृती कांस्ययुग या नावाने ओळखली जाते। पर्याय फक्त एक आणि दोन, फक्त दोन, एकही नाही। तर या प्रश्नाचं उत्तर क असं या ठिकाणी येतं। 1 आणि 2 ही जी विधानं आहेत दोन्ही ती बरोबर आहेत। हडप्पा ही जी संस्कृती आहे ती सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळते आणि ही हडप्पा संस्कृती आहे तिच्यामध्ये जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये कांस्य मूर्त्या ज्या होत्या त्या सापडलेल्या आहेत आणि विविध प्रकारची आकाराची जी भांडी आहेत ती पण सापडलेली आहेत। तर हेही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, अयोग्य विधान ओळखायचे। 2 विधानं दिली आहेत। रामायण हे महाकाव्य वेदव्यास यांनी रचलं। महाभारत हे महाकाव्य वाल्मिकी यांनी रचलं। पर्याय आहेत फक्त एक आणि 2, फक्त 2, एकही नाही। तर बघा या प्रश्नाचं उत्तर असं येतं की ही जी दोन्ही विधानं आहेत ती अयोग्य आहेत। रामायण हे जे महाकाव्य आहे ते व्यास यांनी नाही तर वाल्मिकी यांनी रचलेलं आहे आणि महाभारत हे जे महाकाव्य आहे ते वाल्मिकी यांनी रचलं नसून ते व्यास यांनी रचलेलं आहे। तर बघा व्यास महाभारत यांचं रचलेलं आहे आणि रामायण हे जे आहे ते वाल्मिकी यांनी रचलेलं आहे। तसेच बघा वैदिक वाङ्मयाची जी भाषा आहे ती कोणती आहे, तर वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे। हे तुम्ही इथे लक्षात ठेवा। एक संस्कृत भाषा जी एक वैदिक वाङ्मयाची भाषा आहे आणि वेद जे आहेत ते सर्वाधिक प्राचीन साहित्य या ठिकाणी मानलं जातं। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, अयोग्य विधान ओळखायचं आहे। पूर्व वैदिक काळामध्ये लोकांची वस्ती सिंध आणि उपनदीच्या किनारी होती। पूर्व वैदिक काळामध्ये सातू हे प्रमुख पीक धान्य होतं। पूर्व वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था ही व्यवसायावरून होती। फक्त 1, 2, 2 आणि 3 आणि वरील सर्व ही जी विधानं आहेत ती अयोग्य विधानं आहेत। बघा पेपरमध्ये आपण काय करतो की अयोग्य आणि योग्य याच्यामध्ये कधी कधी आपला घोळ होतो, तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा। इथं अयोग्य विधान असं ओळखायला सांगितलेलं आहे। आपल्याला कधी काय होतं की आपल्याला योग्यच विधान ओळखायला सांगितलं असं गृहीत धरून आपण चालतो, पण असं न करता अयोग्य विधान सांगितलं आहे की योग्य विधान तिथे सांगितलेले आहे ते पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे। तर इथं अयोग्य विधान सांगितलं आणि ही जी सर्व विधाने आहेत ती अयोग्य आहेत इथे। तर आपण थोडक्यात त्याचं विश्लेषण बघूया। ही जी विधानं आहेत ती बरोबर विधानं आहेत। पूर्व वैदिक काळामध्ये लोकांची वस्ती सिंध आणि उपनदीच्या किनारी होती, हे योग्य विधान आहे। पूर्व वैदिक काळामध्ये सातू एक प्रमुख धान्य होतं, हेही योग्य विधान आहे। पूर्व वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था ही व्यवसायावरून होती, हे देखील योग्य विधान आहे। पण प्रश्नामध्ये आपल्याला इथं अयोग्य विधान ओळखायला सांगितलं आणि त्या कारणामुळं वरील सर्व हे जे पर्याय आहे त्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे। जर इथं सांगितलं असतं योग्य विधान ओळखा तर तीनही हे जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आले असते, पण इथं प्रश्नामध्ये अयोग्य विधान सांगितलं आहे म्हणून वरील सर्व विधानं प्रश्नाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चुकीची आहेत। आपण जर बघितलं की जी वर्णव्यवस्था आहे ती व्यवसायावरून ठरवली जायची आणि हा जो काळ होता पूर्ववैदिक काळ त्याच्यामध्ये देवता जे होते ते मानले जायचे आणि ते देवता कोणते होते बघा, इंद्र, अग्नी, सोम, वरुण हे जे होते त्या ठिकाणी देवता होते। आणि ही जी वैदिक भाषा जी संस्कृत होती त्या ठिकाणी अतिशय समृद्ध अशी भाषा ती त्या ठिकाणी होती। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, उत्तर वैदिक काळाविषयी योग्य विधान ओळखायचं आहे। या काळामध्ये प्रजापती ब्रह्मदेव या देवाची पूजा केली जायची। या काळात लोकांची वस्ती गोदावरी नदीच्या किनारी होती। फक्त 1 आणि 2, फक्त 2, एकही नाही। तर बघा या प्रश्नाचं उत्तर फक्त 1 असं या ठिकाणी येतं आहे। या काळामध्ये प्रजापती ब्रह्मदेव या देवाची पूजा केली जायची असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा ही जो काळ होता उत्तर वैदिक काळ, तर या काळामध्ये नेमकं कसं होतं, तर
वस्ती जी होती ती गंगा नदी जी आहे तर गंगा नदीच्या किनारी या ठिकाणी त्यांची वस्ती असायची. आणि जी वर्णव्यवस्था आहे ती त्या ठिकाणी एका व्यवसायावरूनच ठरवली गेलेली आहे. देवता जर बघितलं तर इंद्र, अग्नी, सोम आणि वरुण हे देवता त्या ठिकाणी होते. आणि वैदिक वाङ्मयाची जी भाषा होती त्या ठिकाणी संस्कृत होती. तसं जर बघायला गेलं तर संस्कृती भाषा त्या ठिकाणी वैदिक वाङ्मयाची त्या ठिकाणी होती. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. योग्य विधान या ठिकाणी ओळखायचं. वैदिक काळामध्ये प्रशासना व्यवस्था कुलग्राम 20 जण राष्ट्र होती. वैदिक काळात प्रशासनाची व्यवस्था ही कुलग्राम 20 जण राष्ट्र अशी होती. 20 म्हणजे काय तर गावांचा समूह होय. पर्याय फक्त 1, 1, 2, फक्त 2 एकही नाही. 1 आणि 2 ही जी विधान आहेत ती बरोबर आहेत. वैदिक जो काळ होता तिथे प्रशासनाची व्यवस्था म्हणून कुलग्राम 20 जण राष्ट्र होते. 20 म्हणजे गावाचा समूह असा अर्थ या ठिकाणी होतोय. तर बघा 20 म्हणजे गावाचा समूह त्या ठिकाणी आहे. आणि 20 विषयावरती देखरेख ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली जायची आणि त्या व्यक्तीला विषपती असं म्हणलं गेलेलं आहे. विषपती. आणि जर बघितलं तर वैदिक काळ जो आहे त्याच्यामध्ये प्राणी आढळलेले आहेत. आणि त्या प्राण्यांमध्ये बघा घोडा, बैल, कुत्रा, गाय अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्या ठिकाणी सापडलेले आहेत वैदिक काळामध्ये. आणि तिथे वैदिक त्या ठिकाणी प्राण्यांना विशेष असं महत्त्व त्या ठिकाणी होतं. आणि त्या काळामध्ये लोकरी आणि सुती वस्त्रे जे आहेत ती त्या ठिकाणी वापरली गेलेली आहेत. लोकरी आणि सुती वस्त्रे. पुढचा प्रश्न. वैदिक काळामध्ये खालीलपैकी कोणत्या वजनाचा वापर केला जात होता. कृशल, माण, शतमान. फक्त 1, 1, 2, 2 आणि 3 वरील सर्व. तर बघा कृषण, माल, शतमान हे जे वजनं आहेत त्या वजनांचा वापर वैदिक काळ जो आहे त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. कृशल, मान, शतमान. वैदिक काळामध्ये लोकरी आणि सुतीची वस्त्रे वापरली गेलेली आहेत. आणि कृशल, मान, शतमान हे जे वजनं आहेत त्या ठिकाणी वापरली गेलेली आहेत. बघा हा जो वैदिक काळ आहे तिथे एक प्रमुख व्यवसाय केला गेलेला आहे. आणि तो प्रमुख व्यवसाय जो आहे तो कोणता आहे तर शेती हा जो व्यवसाय आहे प्रमुख वैदिक काळामध्ये करण्यात यायचा. तर हे लक्षात ठेवा. शेती हा जो आहे तो वैदिक काळामध्ये एक व्यवसाय त्या ठिकाणी केला गेलेला आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्राचीन वाङ्मयामध्ये खालीलपैकी कोणत्या स्त्रियांचे उल्लेख आढळतात. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा. फक्त 1, 1, 2, 2, 3 वरील सर्व. तर बघा गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा ह्या तिघी जी आहेत या स्त्रिया यांचा जो उल्लेख इथे आहे तो प्राचीन वाङ्मयामध्ये आढळलेला आहे. या तिघींचा पण गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा ही जी नावं आहेत ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तसेच बघा हा जो वैदिक काळ होता त्याच्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्यांना शिक्षणासाठीची जी परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे. तर शिक्षणासाठीची परवानगी त्यांना त्या ठिकाणी होती. पण मात्र अशा स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं. जे शिक्षणासाठी स्त्रिया ज्या होत्या त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं. पण शिक्षणासाठी त्या ठिकाणी परवानगी होती. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. योग्य विधान ओळखा. वैदिक काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण होते. वैदिक काळात समाज मातृप्रधान होता. फक्त 1, 1, 2, फक्त 2 एकही नाही. तर फक्त 1 हे जे विधान आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वैदिक काळामध्ये वर्ण होते. आणि हे विधान खालचं चुकीचं आहे. वैदिक काळामध्ये समाज हा मातृप्रधान होता. हे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. तर बघा समाज मातृप्रधान त्या ठिकाणी नव्हता तर पितृप्रधान होता. तर हे जे लक्षात ठेवा पितृप्रधान. तर बघा आणि वर्ण जे होते ते व्यवसायावरून ठरवले जायचे. पण नंतरचा जेव्हा काळ सुरू झाला तेव्हा जन्मावरून त्या ठिकाणी ते ठरवण्यात यायला लागले. आणि त्याच्यामुळेच काय झालं तर जाती ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवायचं जाती निर्माण झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. वैदिक काळात जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची आखणी डॅश आश्रम व्यवस्थेमध्ये केली गेली आहे. 1, 2, 4 आणि 3. तर बघा 4 आश्रम व्यवस्थेमध्ये केली गेलेली आहे. या ठिकाणी याचं उत्तर येतं आहे. 4 जे आश्रम आहेत त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची जी आखणी आहे ती केली गेलेली आहे. तर ते कोणतं आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगते. तर बघा पहिला जो येतो तो ब्रह्मचर्य आश्रम,
त्यानंतर येतोय गृहस्थाश्रम, त्यानंतर येतोय वानप्रस्थाश्रम, त्यानंतर येतोय संन्याश्रम. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. संन्याश्रम, ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे जे 4 आश्रम आहेत त्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची आखणी झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. योग्य विधान ओळखायचं आहे. यामध्ये रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतायत. नद्यांना वारंवार येणारं पूर लक्षात घेऊन या संस्कृतीतील घरे उंच उंच झोत्यावर बांधली जातात आणि या संस्कृतीमध्ये नगराभोवती मोठी संरक्षण भिंत बांधली गेली आहे. फक्त 1, 1, 2 वरील सर्व 2 आणि 3. तर वरील सर्व जी विधानं दिली गेली आहेत ती बरोबर आहेत. काटकोनात रस्ते होते. वारंवार पूर लक्षात घेऊन जी घरे आहेत ती उंच बांधली गेली आहेत. पूर यायचं त्याच्यामुळे वरती त्या ठिकाणी बांधलं गेलं. नगराभोवती एक जी मोठी संरक्षण भिंत आहे ती त्या ठिकाणी उभी करण्यात आली आहे, कारण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मोठ्यात मोठे भिंती त्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत. तसेच बघा आणखीन जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर जमिनीखाली 1 मीटर खोल ज्या गटारी आहेत त्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत. तर एक वैशिष्ट्य पण त्यांचं होतं की 1 मीटर खाली त्यांनी ते बांधलेलं आहे. आणि जर बघा पीक बघितलं तर त्या काळामध्ये सातू हे पीक लक्षात ठेवा. सातू हे जे धान्य आहे ते त्या ठिकाणी घेतलं जायचं आणि व्यवसायावरून वर्णव्यवस्था जी आहे ती ठरवली गेली आणि वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत त्या ठिकाणी होती. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे प्रश्न मी आत्ता घेतलेले आहेत अतिशय महत्त्वाचे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. हे प्रश्न आणि त्याचं ॲनालिसिस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे प्रश्न रिपीट जरी झाले तरी तुमचे मार्क्स त्याच्यामध्ये कटणार नाहीत. आणि जर तुम्हाला याची PDF फाईल हवी असेल या प्रश्नाची प्राचीन इतिहासाच्या, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि जास्तीत जास्त त्याला शेअर देखील करा. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.